महाराष्ट्रासह भारतातील 14 राज्यांमध्ये भयानक मोठं संकट येणार आहे। अनेक राज्यांमध्ये वादळ पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसणार आहे। भारतीय हवामान विभागाने या संदर्भात अलर्ट जारी केलाय। पूर्व बांगलादेशवर चक्रकार वारं वाहत आहे। यामुळे अनेक राज्यांमध्ये हवामानात अचानक मोठा बदल होणार आहे। महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे। महाराष्ट्रातील ब्रह्मपुरीत हंगामातील सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय। गुजरात व राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय। महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील 17 शहरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं गेलंय। 18 मार्च पर्यंत उन्हाचा चटका कायम राहणार आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान खात्याने विदर्भातील 3 जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिलाय। अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या 3 जिल्ह्यांसाठी 24 तासाचा अतिउष्ण तापमानाचा इशारा दिलाय। गेल्या 3 दिवसात चंद्रपूरसह विदर्भात बहुतांश जिल्ह्यात तापमानाने मोठी उसळी घेतलेली आहे। होळीनंतर तापमानात झालेली वाढ नागरिकांसाठी चिंताजनक असणार आहे। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आज जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम बर्फवृष्टीची आणि पावसाची शक्यता आहे। उर्वरित ईशान्य भारत, उपहिमालयीन, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल। दिल्लीत हवामान मिश्रित असेल। 14 ते 16 मार्च दरम्यान जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळ येईल, बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल। पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये 4 दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल। 14 ते 17 मार्च दरम्यान आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा इथं 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारं वाहतील आणि वादळासह मुसळधार पाऊस पडेल। गुजरात, राजस्थान, ओडिशा, कोकण, गोवा, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगालच्या गंगा किनारी भागात आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय।